वांद्रे किल्ल्यावर कथित दारू पार्टी प्रकरणी मंत्री आशिष शेलार यांनी पर्यटन विभागाकडे बोर्ड दाखवलेलं आहे। या कार्यक्रमाला पर्यटन विभागाकडून परवानगी देण्यात आली होती असं शेलार यांनी म्हटलं। ठाकरे सेनेचे अखिल चित्रे यांनी दारू पार्टीचे व्हिडिओ ट्विट करत शेलार यांना प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यावर शेलारांनी आता हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। मुंबईच्या विक्रोळीमध्ये मनपा इमारतीच्या पुनर्विकासावरून वाद झालेला आहे। इमारती रिकामी करण्यासाठी म्हणून पोलिसांकडून बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आणि यावेळेस पोलीस आणि रहिवाशांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। इमारती धोकादायक जाहीर करून इमारती पाडल्याचा आरोप रहिवाशांनी केलेला आहे। पालघरमधील सातपाटी इथं MBB आणि CPWRS या संस्थेकडून सुरू असलेल्या सर्वेला स्थानिक मच्छीमारांनी तीव्र विरोध केला आहे। MOU ची मुदत संपल्यानंतरही काम सुरू असल्याचा आरोप करत मच्छीमार समुद्रात उतरून आक्रमक झाले होते। अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा सर्वे तात्पुरता थांबवण्यात आला। हनुमानाच्या जन्मस्थळाच्या विकासावरून नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर वाद चिघळलेला आहे। जन्मस्थान संस्था भव्य मंदिरासाठी 1 हेक्टर जागा देण्याच्या शासनाच्या प्रस्तावात वन विभागाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करते। संस्थेने विकास कामांना गती देण्याची मागणी पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आलेली आहे। नाशिकच्या बीडमध्ये पवनचक्की कंपनी मनमानी करत असून त्यांनी शेतकऱ्यांना न विचारताच उभ्या पिकात खड्डे खोदून पोल रोवलेले आहेत आणि यामुळे संतप्त शेतकरी विचारणा करायला गेल्यावर कंपनी अधिकारी त्यांना दमदाटी करतायत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतरही परिसरात परिस्थिती जैसे थे असून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे। राज्य मंत्रिमंडळाने 20 एकर आणि त्याहून अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाच्या धोरणाला मंजुरी दिलेली आहे। या महत्त्वाच्या धोरणामुळे मुंबई शहर आणि उपनगर क्षेत्रात परवडणारी घरं उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते बोरिवली तहसील कार्यालयातील सेतू सुविधा कार्यालयाचं उद्घाटन झालं। नागरिकांना जन्म मृत्यू उत्पन्न तसंच जातीचे दाखले वेळेत आणि पारदर्शकपणे मिळवून देण्यासाठी या कार्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। नालासोपारा येथील राजोडी समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाची कार वाळूमध्ये अडकली। भरती येण्यापूर्वीच स्थानिकांनी तत्परतेमुळे ही कार बाहेर काढलेली आहे। किनाऱ्यावर गाडी नेऊ नका अशा वारंवार सूचना करून देखील पर्यटक या आवाहनाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा घटना घडत आहेत। पिंपरी चिंचवडमधल्या वडमुखवाडीमध्ये तापकीर नगरमध्ये विहिरीत पडलेल्या बैलाला बाहेर काढण्यात आलाय। महापालिकेच्या अग्निशमन विभागानं बैलाची सुखरूप सुटका केलेली आहे। बैल विहिरीत कसा पडला हे कळू शकलेलं नाही। क्रेनच्या साहाय्यानं बैलाला वर काढण्यात आलं। चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगर गावात एका घरामध्ये पहाटेच्या सुमारास एक अस्वल शिरला। त्यावेळेस घरात अस्वल असल्याचं लक्षात येताच कुटुंबातील नागरिकांची पळापळ झाली। माहिती मिळताच पोलिसांसह वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अस्वलाला रेस्क्यू केलं। अनेक वर्षांच्या संघर्षानंतर बिग बॉस फेम सूरज चव्हाणच्या हक्काच्या घराचं स्वप्न अखेर पूर्ण झालं। त्यानं कुटुंबासह जल्लोषात गृहप्रवेश केलेला आहे। या आनंददायी क्षणी सूरज चव्हाण भावुक झाला होता। जालन्यातील मंठा तहसील कार्यालयासमोर हातवन ते केंधळी बायपास रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांचा बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे। हा जो रस्ता आहे तो मागील 3 वर्षांपासून अपूर्ण असून काही व्यक्ती अडथळा आणत असल्यामुळे काम थांबलेलं आहे असा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे।
पंढरपूरच्या लक्ष्मी टाकळी येथील नीलाबाई मारुती कदम यांनी कृषी विभागाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलंय। कृषी विभागाच्या रोपवाटिकेमध्ये 15 वर्ष मजूर म्हणून काम करूनही प्रथम श्रेणी मजूर पदावर नियुक्तीस टाळाटाळ करत असल्याचा महिलेचा आरोप आहे। न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे। नाशिकच्या येवला राजापुरात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयामध्ये शाळा भरवली। शिक्षक मिळेपर्यंत न उठण्याचा पवित्रा त्यांनी घेतलेला होता। मात्र प्रभारी गट शिक्षण अधिकारी संजय कुसळकर यांनी पटसंख्या कमी असल्यामुळे शिक्षक देता येणार नाही असं स्पष्ट केलंय। पुण्यातील नऱ्हे भैरवनाथ मंदिराजवळ पीएमपीएमएल बसचा चालक लघुशंकेसाठी खाली उतरला असताना बस अचानक पुढे सरकली। सुदैवाने ती बस एका भिंतीवर आदळली। रिक्षा आणि दुचाकीस्वार थोडक्यात बचावले। या घटनेनं प्रवासी आणि स्थानिकांमध्येही भीतीचं वातावरण होतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।